इतके शेतकरी आत्महत्या करतात, सगळ्याचे तळताळाट घेऊन राहिले. ते टिकणार नाही सरकार त्याचा आशा. ते सरकारने ताबडतोब दखल घ्यायला पाहिजे. कोणता फडवणीस येतो आखली पाहिजे त्याला. 5 दिवस उपाशी, तुपकरांची प्रकृती खालावली. खासदार फोडणारे नेते कुठे आहेत? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज 5वा दिवस असून रक्तातील साखरेची पातळी 50 पेक्षा कमी झाल्यानं त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली आहे. संपूर्ण व विनाअट कर्जमाफी तसेच थकीत पीक विमा तात्काळ मिळावा या मागणीसाठी बुलढाणा येथे आपल्या निवासस्थानी आंदोलनाला बसलेल्या तुपकरांनी वैद्यकीय तज्ज्ञांचा उपचार घेण्याचा सल्ला पूर्णपणे धुडकावून लावलाय. जीव गेला तरी चालेल, परंतु बळीराजाला जोपर्यंत त्याचा हक्क मिळत नाही तोपर्यंत अन्याचा एक कणही घेणार नाही, आंदोलन मागे घेणार नाही या आपल्या भूमिकेवर तुपकर ठाम आहेत. सलग 5 दिवस अन्न आणि पाण्याचा त्याग केल्यामुळे त्यांना प्रचंड अशक्तपणा आला असून अंधाऱ्या येणं, चक्कर येणं, उभे न राहता येणं आणि तीव्र डोकेदुखी यांसारखी गंभीर लक्षणं जाणवत आहेत. अशक्तपणामुळे त्यांना बोलणंही कठीण झालं असून त्यांची प्रकृती कोणत्याही क्षणी कमालीची ढासळून हायपोग्लायसेमिया सारखी जीवघेणी स्थिती निर्माण होण्याचा तीव्र इशारा डॉक्टरांनी व्यक्त केला. एकीकडे शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी तुपकर 5 दिवसांपासून उपाशी आहेत, तर दुसरीकडे फुटणारे खासदार आणि त्यांना फोडणारे नेते मात्र तुपाशी आहेत. तुपकरांच्या आंदोलनाच्या 5व्या दिवशी आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी. तुपकरांच्या खालावत्या प्रकृतीची बातमी संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरताच राज्यभरातील शेतकरी आणि कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले असून आंदोलनाचा भडका उडालाय. विदर्भासह राज्याच्या विविध भागात संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध नोंदवण्यास सुरुवात केली आहे. वाशिम इथं आंदोलकांनी अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे, ज्यामुळे या महामार्गावरील वाहतूक बऱ्याच काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. आंदोलनाची शेक अधिक तीव्र होत असून प्रशासनानं आंदोलनाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मेहकर आणि हिवरा आश्रम येथे अज्ञात आंदोलकांकडून तलाठी कार्यालय पेटून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. इतकंच नव्हे तर पुणे नागपूर महामार्गावरील मुरादापूर फाटा येथे एक बंद पडलेला टोल नाकाही संतप्त कार्यकर्त्यांनी पेटवून दिलाय, ज्यामुळे विदर्भातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झालाय. या शेतकरी आंदोलनाचे तीव्र पडसाद केवळ ग्रामीण भागातच नाही तर राज्याची राजधानी मुंबईतही उमटले. मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया परिसरात तुपकरांच्या समर्थनार्थ लातूर आणि इतर जिल्ह्यांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी थेट अरबी समुद्रात उड्या मारून जलसमाधी घेण्याचा आक्रमक प्रयत्न केला. त्यामुळे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर आणि अतिसंवेदनशील भागात प्रचंड गोंधळ आणि हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय. परिसरात तैनात असलेल्या मुंबई पोलिसांनी तत्परता दाखवत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची धरपकड केली आणि त्यांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर गेटवे ऑफ इंडिया परिसराची सुरक्षा व्यवस्था कमालीची वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबईतच काही कार्यकर्त्यांनी झाडावर चढून सुतळी बॉम्ब फेकत आक्रमक निदर्शनं केली आहेत आणि पोलीस जवळ येताच राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा संताप इतका अनावर झालाय की मलकापूर तालुक्यातील वाघोळे येथील शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलत स्वतःच्या पैशानं खरेदी केलेलं सिंचन साहित्य शेतातच आणून पेटून दिलंय. शासनानं शेतीचा वीज पुरवठा कमी केल्यामुळे पिकं जळत असल्याचा आणि कर्जमाफीच्या नावाखाली सरकार केवळ फसवणूक करत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय. अनेक ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला रस्त्यावर फेकून सरकारचा तीव्र निषेध केलाय. शेतकऱ्यांच्या या उग्र भावना आणि वाढती जाळपळ पाहता स्वतः रविकांत तुपकर यांनी उपोषण स्थळावरून शेतकऱ्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय. लोकशाहीच्या मार्गाने हे आंदोलन सुरू करण्यात आलं असल्यानं कायदा हातात न घेता आणि शासकीय मालमत्तेचं नुकसान न करता शांततेत आपला निषेध नोंदवावा असे संदेश त्यांनी दिले. आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता विधानसभा निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षानं आणि सत्ताधारी मंडळींनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं, असा आरोप तुपकरांनी केलाय. निवडणूक होऊन 1.5 वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही सरकार कर्जमाफी लागू करत नाही आणि आता विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचे नाव पुढे करून टाळाटाळ केली जाते असा दावा त्यांनी केलाय. ही योजना कर्जमाफी नसून केवळ बँकांची कर्ज वसुली करणारी वन टाइम सेटलमेंट योजना आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुपकरांशी फोनवर संपर्क साधून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली असली तरी जोपर्यंत मागण्यासंदर्भात ठोस आणि लेखी निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही या भूमिकेवर तुपकर ठाम आहेत. की मी आई म्हणून सांगते की माझ्या मुलाची प्रकृती जर खालावली तर माझ्या तळतळाट त्याला लागल. इतके शेतकरी आत्महत्या करतात, सगळ्याचे तळतळाट घेऊन राहिले. ते टिकणार नाही सरकार त्याचा आशा. आम्ही कोणीच जेवत नाही, फक्त आम्ही सांगत नाही तर बसू. हे त्याला असं कळायला पाहिजे. सरकारने ताबडतोब दखल घ्यायला पाहिजे. कोणता फडवणीस येतो
आखली पाहिजे त्याला. मग ते सत्ताधारी आहे ना, मग सत्ताधारी पक्ष कसा असतो, सत्ताधारी मायबाप असते जनतेचे. असे उठावरले शायने होऊन बसले ते नुसते गधे. आता तुम्ही रविकांत तुपकरांची प्रकृती या ठिकाणी तपासणी केलेली आहे, काय नेमकं जाणवलं काय? अशक्तपणा बऱ्याच प्रमाणात आहे. त्यानंतर जी त्यांची पल्स आहे ती थोडीशी आता वाढलेली आहे. BP सामान्य आहे आणि घशाचा त्यांना त्रास जास्त होतो आहे सध्या. शुगर आज चेक केल्यावरती शुगरचे प्रमाण हे साखरे म्हणजे ब्लडमध्ये कमी आलेले आहेत आणि त्यांच्या लघवीमध्ये कीटोन्सचे प्रमाण एक मॉडरेट ते सिव्हिअरच्या रेंजमध्ये आहे. प्रकृती तर चिंताजनक आहेच, पण तरी आपण वेळोवेळी त्यांची तपासणी करून आपण सर्व प्रकारे जितकं शक्य होईल तेवढं आपण त्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तसं वेळोवेळी प्रशासनालाही वरती आपण त्या सगळ्या गोष्टी कळवतोय. आज 5चा दिवस आहे, अजून जरी काही दिवस उपोषण झालं तर काय दुष्परिणाम जाणू शकतात, काय परिणाम होऊ शकतो? त्याचे दुष्परिणाम आता हे बरेच वेगवेगळे. आता हे जे हळूहळू जी साखरेचे प्रमाण कमी होण्याचे जे संकेत आहेत ते ॲक्च्युली शरीराच्या अवयवांवरती परिणाम करणारे असतात. त्यामुळे आणि जे कीटोन्सचं प्रमाण आहे जे लघवीमधनं आहे हे ॲक्च्युली थोडंसं जास्त चिंतादायक आहे. तर ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की जेणेकरून आपण त्यांच्या तब्येतीला काही होऊ नये म्हणून आम्ही सर्व प्रकारे त्यांचं जास्तीत जास्त वैद्यकीय तपासणी करून आम्ही वेळोवेळी तो अहवाल घेतो आणि तसा सादरी करतो. सत्ताधारी पक्षातील नेते आणि मंत्री सध्या केवळ राजकीय डावपेचांमध्ये आमदारांची पळवापळवी करण्यात आणि खासदार फोडाफोडीचे राजकारणात पूर्णपणे व्यस्त आहेत. राज्यामध्ये सध्या विधान परिषद निवडणुकांच्या आणि राजकीय पुनर्रचनांचा काळ सुरू असल्याचं सत्ता टिकवणं आणि विरोधकांना शह देणं एवढाच एक कलमी जे अजेंडा सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यावर असल्याचं दिसून येते. स्वतःचे राजकीय अस्तित्व मजबूत करण्यासाठी नेते मंडळी रात्रीचा दिवस करतायत, बैठकांवर बैठका घेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र अन्नदाता शेतकरी गेल्या 5 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देतोय. राज्याचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या हक्कांच्या मागण्यांकडे आणि त्यांच्या खालावत्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला या सत्ताधाऱ्यांकडे 5 मिनिटांचाही वेळ नाहीये. ही अत्यंत खेदजनक आणि संतापजनक बाब आहे. राजकीय सत्तानाट्यामध्ये मशगूल असलेल्या या नेत्यांना शेतकऱ्यांच्या मरणाचे आणि त्यांच्या आक्रोशाचं कसलंही सोयरसुतक उरलेलं नाही असा तीव्र आरोप आता आंदोलनकर्ते आणि सामान्य जनतेकडून केला जातोय. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांच्या दारात येऊन मोठ्या घोषणा करणारे हेच लोक आता सत्तेच्या खुर्चीसाठी खासदारांची बेबनाव जोडणी करण्यात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे बुलढाण्यात एक तरुण शेतकरी नेत्याचा जीव टांगलेला लागलाय. आचारसंहितेचं केवळ तांत्रिक कारण पुढे करून सरकार या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. जर सरकारनं तातडीनं या फोडाफोडीच्या राजकारणातून बाहेर पडून तुपकरांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही तर राजकीय स्वार्थ संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तीव्र असंतोषाला कारणीभूत ठरेल आणि त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.